कवठेमहांकाळ नागोळे मार्गावर भीषण अपघात, रस्त्याकडेला उभ्या डंपरला दुचाकीची धडक, माजी सैनिकांचा मृत्यू, भाची गंभीर जखमी. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कवठेमहांकाळ नांगोळे मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पिंपळवाडी येथील माजी सैनिक मधुकर गणपती नरळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांची 17 वर्षीय भाची स्वाती खोत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी 26 जून रोजी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार कवठेमहांकाळ नांगोळे मार्गावरील बसव केमिकल फॅक्टरी समोर एक डंपर बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान पिंपळवाडी येथील माजी सैनिक मधुकर गणपती नरळे हे आपले भाची स्वाती खोत हिला दुचाकीवर घेऊन शिवाजीनगरच्या दिशेने जात होते. रात्रीचा अंधार असल्याने त्यांना रस्त्याकडेला उभा असलेला डंपर वेळेत दिसला नाही आणि त्यांच्या दुचाकीची डंपरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मधुकर नरळे यांची प्राणज्योत मालवली. तर स्वाती खोत हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मधुकर नरळे हे पिंपळवाडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर त्यांनी गावात स्वच्छता मोहीम, विविध सामाजिक उपक्रम आणि शिस्तीबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनामुळे पिंपळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी ठेवली जाणारी अवजड वाहने आणि त्यावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.